लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। छत्रपती संभाजीनगर इथं आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहागंज इथं 2 दुकानं पाडण्यात आली। इतर सामान मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे। मनपा अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग पर्यंतचे अतिक्रमण पाहणी केली होती। या रस्त्यावर फूल अत्तर विक्रेते यांनी छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून त्या ठिकाणी दुकाने मांडली होती। या ठिकाणी पाहणी करत असताना 3 दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच या ठिकाणी असलेल्या इतर अतिक्रमणधारकांनी आपल्या दुकानांचे अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा थेट सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली होती। त्या अनुषंगाने आज अतिक्रमण विभागाच्या वतीने माननीय अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूरपुरा रस्ता गांधी पुतळ्यापासून कारवाई सुरू करण्यात आली। यात शहागंज येथील मस्जिद लगतच्या दुकानाचे शेड पाडण्यात येऊन लगतचे 2 अतिक्रमित दुकानं पाडण्यात आली आहेत। या ठिकाणी असलेले एकूण रस्ताबाधित ओटे आणि 19 कच्चे शेड निष्कासित करण्यात आले। तसेच येथील जनता किराणा दुकानासमोरील MS गर्डरमध्ये बांधलेले पक्के शेड निष्कासित करण्यात आले। या ठिकाणी असलेले इतर सामान मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले। जप्त केलेले सामान परत दिले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।